हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगची भाजी. तर चला मग सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवते. लसूण, खोबरं आणि कोथिंबीर मस्त बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं. वाटून झाल्यानंतर इकडे मी टोपामध्ये तेल घेऊन तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता चांगला तडतडून दिला आहे. तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण वाटलेला मसाला होता तो टाकलेला आहे. हळद, लाल तिखट आणि मीठ चांगलं चवीनुसार तुम्ही टाकायचं आहे. तुम्हाला जितकं तिखट लागतं तितकं तुम्ही तिखट टाकू शकता. आणि मस्त असा मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे. चांगला मसाला हलवून घ्यायचा आहे. हलवून झाल्यानंतर चांगलं त्याला तरी येईपर्यंत असं म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं मी परतून घेतलेलं आहे. परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेवग्याची शेंग जी कापून घेतली होती ती आणि एक बटाटो टाकून घेतलेला आहे. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करून झाल्यानंतर भाजीला चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून चांगली उकळी काढून घेतली. उकळी काढल्यानंतर मस्त अशी तुम्हाला शेवग्याच्या शेंगेची भाजी तयार आहे.